चालू ठेव ना. चालू ठेव रे. मी तरी गोष्ट केली. किती दिवस 3 दिवस चक्रा काय सांगताय ते म्हणतात आज करून जर म्हणजे कशासाठी 10 दिवसांनी वाढवून कशासाठी कारण सर्व लोकांना भेटू म्हणते डॉक्टर कुठलं गाव तुमचं दोन ते तीन दिवस येत आहे कंटिन्यू अशी उत्तर मिळतात अशीच उत्तर आहे. कालचं केस कोण आहे डॉक्टर वेगळे होते डॉक्टर म्हणले जो भी कुछ आपको पता नहीं कल क्या एक आपकी आया एक पेशेंट आया था असले म्हणून पेशंट तरी तोच आहे ना. आता काल वेगळं अरे असं नाही ना चालत प्रजा. युआर ट्रेनिंग हो युआर ट्रेनिंग तुझाच भाऊ आहे असं समज बरं वाट यू डिल पहिले 2-3 महिने तर त्यानंतर हे संस्कार झालं व्यवस्थित झालं. 3 दिवस रॉड घेऊन माणूस तुमच्याकडे येतो नाही आज की वेगळी टीम आहे कल रॉड अलग था आज अलग है परसों अलग रहेगा. रॉड आउन में डाला आउन के बाद नहीं तो ऑटोमध्ये हु इज मॉनिटरिंग दिस द होल सिस्टम. नाही या ठिकाणी हा सेक्शन कोणीतरी मॉनिटर करायला असला पाहिजे. सिनियर बिंग अ ज्युनियर मी 4 लोक 5 लोक असतात बरोबर आहे. या 5 लोकांना हु इज द पर्सन हु इज मॉनिटरिंग यू कुठं आहेत ते हां कुठं आहेत ते वाऱ्यावरच सोडायचं का तुम्ही त्यांच्या ट्रेनिंगसाठी तुम्ही फिरताय जस्ट यू ऑब्झर्विंग आम्हाला हे फक्त शिक्षण घ्यायचं आहे म्हणून ठीक आहे. व्हॉट अबाउट इज लाईफ त्याला कुणीच नाही का मग कसं आम्ही त्याचा बघू कधी 3 दिवस येतोय माणूस नाही काय अरे दाखवलं गेलं नाही म्हणजे त्यांना प्रत्येकाला भेटायचं का. तो टेबलवर बसला इथं तुमचं काम नाही का ते बघायचं. दाखवलं नाही म्हणजे काय त्यांना असं उघड्या घालून तुमच्या मागं फिरायचं काय केबिलला येऊन तुमच्या मग काय दाखवलं नाही म्हणजे काय ते कशासाठी केले काय झालं बाबा तुमचं ऑपरेशन झालेलं कधी बोलवलं होतं त्याच्या अगोदर कधी आले बर 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 किती वाजता आले केस पेपर वगैरे झाला तांदळाचं पीठ चेक करा तुमचं काय काय वाईटच नाही पटकन घे. जाऊ द्या दादा जाऊ द्या प्लीज जाऊ द्या. ऑनलाईन बंद करून ऑफलाईन
कोण लोक आणि तिथे प्रलंबित राहिली. आपल्याला गव्हर्नमेंटला आपल्याला काय करायचं, सगळ्या मेडिकल कॉलेजला तो निर्णय आपण घ्यायचा असेल. कुठं केलंय का कसला त्रास होतो तुमच्यावर डॉक्टर्सच नाही तिथे अवेलेबल डॉक्टर तुम्ही हां डेट कुठे काही दाखवा मला डेट दाखवा आजच्या डेटला रजिस्टर झाली अपॉइंटमेंट तुम्ही दिली डेट कुठे काही दाखवा डेट दाखवा आजच्या डेटला रजिस्टर झाली तुम्हाला 60 वर्ष तुम्ही काय म्हणले 90 बर किती दिवस येत आहे तुम्ही इथं झालं महिना झालं हां इकडे पेपर काढ तिकडे पेपर काढ एक महिना हो हां कुठं आर्मी बी करून घ्यायला ऑपरेशन बी करेन सांगा ओपीडी पेपर खतम हा पेपर खतम तुम्हाला द्यायला कागद दिलाय तुम्हाला ते कागद हो कोण आहे बाबा? तुम्ही कधी येऊ शकता मला? What is the complications? What is such type of public say rural area? Farmers are coming and you are treating them in that way. तर त्याच्यामध्ये काय होतंय की ही पद्धत रुजलेली आहे. आपण हे मोडून आपण बघा इतक्या बदलावेला पाहिजे कोणी बदलायची आपणच बदललं पाहिजे सिट टुगेदर अँड डिसाईड Yes, that is what मेक द सिम्पल will make it so simple for the patient. Huh? It will make simple for the patient. म्हणजे त्यांना स्वतःचा आजारांवर घेऊन तुमच्या 100 ठिकाणी 4 मजले चढायचे खाली उतरायचं त्याच्यामध्ये 25 रिअल फॅक्ट आहे. हा. प्रत्येकाचा एक प्रॉब्लेम असतो तो दाखवण्याकरता हे होतं एक ब्रेक करावं लागतं एक मॉडेल मला आपल्याला असं जे असेल ते त्या ठिकाणी काउंटर आहे ते मोठं करायला पाहिजे सिस्टम करायला पाहिजे सिक्वेंट्री करायला पाहिजे सो ह्या सिक्वेंट्रीमध्ये पेशंट याच्याकडे या त्या सिक्वेंटमधले तिथं त्या सिक्वेंटमधले तिथं सिक्वेंट्री करून पुन्हा त्या ठिकाणी तुमच्या नर्सेस किंवा कुठला वॉर्ड बॉय त्यानं बसून त्या पेशंटला कुठल्या ठिकाणी तुला डायरेक्ट द्यायचं त्याला 100 ठिकाणी त्यानं हुकअप करायची काही गरज नाही ना पेशंट रवी सेवाभावी काम आहे त्याच्यात मध्ये
शनिश्चर आपला पेशंट कुठे आहे उसका 12 में एडमिट हे 12 आहे ना हे 12 आहे ना सर इथे काय झालं अर्जी गाडी उपाडला हा गाडी पोळ्याची पिशवी पडला. बरं पाठीमागे बसला होता एका मुलाची आता काय काय झालं? काय सांगितलं डॉक्टरांनी ऑपरेशन झालं होतं. झालं का डोक्याला लागले का हा दर्शन लागलं. बरं कुठलं गाव ते इथंच राहते तो मुलगा पण त्यांच्याकडे राहते नाव जालना. कुठं जालना. जालना हा इथं पोट भरायला आले की अशी बरं कामानिमित्त आले आज अजून 2 सांगितलं आज अजून 2 सांगितलं माहिती झालं ना आता बघा ऊस तोड कामगार 8,000 रुपये केसातले घालायचे हे विचार करा थोडा माणुसकीच्या ह्याच्यावर हा मला प्रॅक्टिकल अप्रोच जो आहे ना आपल्या भागातल्या लोकांना ठीक आहे जो बिल देते उनका एमजीपी जो है किया तो वो भी फ्री होता है जीआर है बिल्डिंग जीआर है सेलुलाइटिस है मार्केट नहीं सेलुलाइटिस नहीं सर नहीं सेलुलाइटिस को पैकेज नहीं है डायबिटीज फूड का पैकेज पैकेजेस है 971 पैकेजेस है सर इनका ऑरेंज रेशन कार्ड है इज एलिजिबल फॉर यू आर फेसिंग प्रॅक्टिकली बरोबर आहे ह्या कॅटेगरीमध्ये इतके पेशंट हे कोण सर आहे तो कोणते मिनिस्टर आहे कोण आहे बरोबर आता किती खर्च केला इथं आल्यापासून काहीच नाही 1 रुपया नाही ट्रीटमेंट चालू आहे काय केलं treatment? कुठलं गाव आहे पाटीठण गाव हो ठीक आहे ना त्यांच्या दृष्टीने तेच ना नाही आणि सुद्धा खूप आयोगा नावाचा आधार आहे हे काही लोकांमध्ये उतरत्या वयामध्ये होतं काही लोकांमध्ये लहानपणी होतं चालू आहे कोण आहे त्याच्याबरोबर मुलगा आहे. बोलत तुम्ही मुलगा किती खर्च झाला त्याला का आल्यापासून त्यामध्ये बसत नाही त्यामुळे मग ते बाकीचे आपले सोशल बसत नाही पेशंटचे जे क्रायटेरिया असतात तेच कशा काय प्रॉब्लेम काय तेच आपण चर्चा डायग्नोसिस एनजेपी जी जी योजना आहे त्याच्या अंडर सगळे आधार उपलब्ध नाही जे आधार उपलब्ध आहेत त्यांच्यावरतीच आपल्याला एनजेपी ट्रीटमेंट करता येईल बाकीचे बरेच आधार आहेत आणि समजा अशी गावापाशी ते खूप भारी होतं. ट्रेनिंग आहे त्यांना मॉनिटर करणं एक काउन्सिलिंग करणं आणि ते रिपोर्टिंग करणं एक शिफ्ट बसून जाताना दुसऱ्या शिफ्टला त्याच्याकडे जरा मोठं असतं तुम्ही जे म्हणता तसं ते अगदी बरोबर आहे त्यामुळे आता जो तुमचा पेशंट आहे तर मी प्रति ठीक आहे
रवी 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 टॉप 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 वरून घ्या वरून गर्दी दिसत. पण त्याच्या अगोदर त्यांचा जो इंचार्ज आहे त्याला सुद्धा इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे की बाबा सो अँड सो नंबर 47ला हे आहे, 48ला हे आहे, 49 आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये काय केलेलं आहे आपण व्हॉट इज टू बी डन हे असणं गरजेचं आहे. बरं आहे का? 20 बांधलेली का माझ्याकडे